पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पालिकेची स्थापना 2016 साली झाली। 17ला पहिली निवडणूक झाली आणि महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मग भारतीय जनता पार्टीने या पनवेलकरांसाठी ज्या प्रकारे काम केलं आणि त्याच्यामुळेच पनवेलकरांचा सपोर्ट हा इथे दिसून येतो आहे। पनवेलचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनेच केलेलं काम माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचं या इथं असलेलं अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आणि माननीय रामशेठ ठाकूर यांनी या इथं ठेवलेला अतिशय कडक असं सांगता शिस्तीचा त्यांनी ठेवलेलं लक्ष आणि त्यामुळेच या इथे पनवेलकरांचे सर्वांगीण इथं प्रगती व्हावी यासाठी आम्ही अत्यंत संत काटेकोर पद्धतीने आम्ही काम केलं। आम्हाला त्या सोबत या इथं एकनाथदादा शिंदे यांनी ज्या प्रकारे पनवेलच्या प्रगतीसाठी मोलाचं असं या इथे त्यांनी मदत केली, त्या सोबतीने टॅक्सच्या प्रश्नाबद्दल सुद्धा अजितदादा पवार यांनी केलेली मदत असेल किंवा या इथे RPI ने वारंवार मोलाची केलेली मदत, ह्यामुळे या इथं आम्हाला सर्वांना एकत्र येऊन काम करणं आम्हाला कोणत्याही प्रकारे आम्हाला मुश्किल वाटत नाहीये। आणि त्याचबरोबर पनवेल हा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं असं शहर व्हावं, म्हणजेच मेट्रो सिटी व्हावं, यासाठी म्हणून चालू असलेले प्रयत्न यामुळे नागरिकांमध्ये एक समाधानाची बाब आहे। आम्ही या इथं कोणत्याही समस्या नाकारत नाही आहोत, आम्ही समस्या आहेत हे मान्य करतोय, परंतु आम्ही ज्या प्रकारे आमचं समजा काम करण्याचा आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत त्याच्यामुळे नागरिकांना सुद्धा विश्वास आहे की हे जे पाण्याचा प्रश्न असेल किंवा त्याच्याच बरोबर आणखीन सांगता इतर काही छोटे मोठे प्रश्न असतील, मग शाळांचा विषय असेल किंवा त्याच्याच बरोबर मग हॉस्पिटलचा विषय असेल, हे विषय पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये कायमस्वरूपी निकालात निघतील आणि पनवेल हे सांगता अतिशय मोठं आंतरराष्ट्रीय खातीचं म्हणजेच मेट्रो सिटी होईल असा सर्वांना विश्वास वाटतो। त्यामुळेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPIच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांना या इथं अतिशय भरभरून असा पाठिंबा भेटतोय आणि त्यामुळे मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीच्या सर्व उमेदवार हे नक्कीच निवडून येतील आणि ह्याच्यामुळेच या इथे जे फक्त या इथे धर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतायत, जे फक्त सांगता या इथे टीका करायचं काम करतात, नकारात्मकता पसरवण्याचं काम करतायत, त्यांना जनता घरी बसवणार आणि याच्यामुळे एक नवा प्रकारचा पनवेल पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल असं मला इथं भरोसा वाटतो।